आता आपण एक्सपेंडिचर आणि एक्सपेंडिचरचे काय प्रकार आहेत ते जाणून घेतलं. आता याच्यानंतरचा भाग आहे तो आहे कॅश डिस्काउंट अँड ट्रेड डिस्काउंट. कॅश डिस्काउंट आणि ट्रेड डिस्काउंट या दोन शब्दामध्येच त्याचा अर्थ लपलेला आहे. आता काय अर्थ लपलेला आहे? कॅश डिस्काउंट म्हणजे रोख स्वरूपात दिलेलं एक सवलत किंवा कन्सेशन, याला म्हणायचं कॅश डिस्काउंट. आणि ट्रेड डिस्काउंट म्हणजे काय की एखाद्या व्यवहारापोटी तुम्ही त्याला वस्तुरूपी ह्याच्यामध्ये दिलेली सूट, याला म्हणायचं ट्रेड डिस्काउंट. आता याची व्याख्या आपण समजून घेऊया. ट्रेड डिस्काउंट म्हणजे काय? इट इज ॲन अलाउन्स given on catalog price. of goods आता इट इज ॲन अलाउन्स. अलाउन्स म्हणजे काय? द्यावयाच्या रकमेमध्ये सूट. समजा 100 रुपयाचा माल घेतला, त्यांनी 5% तुम्हाला सूट दिली, तर 5% ही कमी करून रक्कम तुम्हाला दिलेली आहे. आता कॅटलॉग प्राईस म्हणजे काय की छापील किमतीवर जी सूट दिली जाते त्या सुटेला म्हणतात ट्रेड डिस्काउंट. आता हे ट्रेड डिस्काउंट हे जे आहे हे कधी दिलं जातं? ज्या वेळेला तुम्ही खरेदी किंवा विक्रीचा व्यवहार करता. आता हे उदाहरणादाखल समजून घेऊया आपण. व्हॅल्यू ऑफ goods purchased or sold recorded in नेट व्हॅल्यू. आता ज्या वेळेला तुम्हाला ट्रेड डिस्काउंट दिला जातो त्यावेळेला तुम्ही त्या खरेदी किंवा विक्री व्यवहाराची नोंद कशी करणार? नेट व्हॅल्यू. नेट व्हॅल्यू म्हणजे काय की प्रिंटेड प्राईस मायनस डिस्काउंट, छापील किंमत वजा मिळालेली सूट बरोबर जी रक्कम येईल त्याला म्हणतात नेट व्हॅल्यू. आणि या नेट व्हॅल्यूचंच आपण पुस्तकामध्ये नोंद करतो किंवा बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये नोंद करतो. आता हे उदाहरणादाखल मी तुम्हाला समजून सांगतो. उदाहरणादाखल समजा तुम्ही इफ goods of ₹1,000
are sold at 5% discount, 5% trade discount, the value of goods that will be recorded will be rupees 950. Both by the purchaser and seller and not rupees 1000. आता तुम्हाला या उदाहरणावरून लक्षात आलं असेल, तुम्ही जर दुसऱ्याला 1000 रुपयाचा माल विकला आणि त्याच्यावर तुम्ही 5% ट्रेड डिस्काउंट दिलं. ट्रेड डिस्काउंट म्हणजे जी छापील किंमत असते त्या छापीत किंमतीवर तुम्ही 5% ट्रेड डिस्काउंट दिला, तर तुमच्या बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये त्याची किंमत किती नोंदवली जाते विकलेल्या मालाची? तर ती नोंदवली जाते 950 रुपये. 950 रुपये का? तर त्याच्यातनं 5% डिस्काउंट वजा होतो. आता ही जी रक्कम नोंदवली जाते, ही रक्कम खरेदी करणाराही नोंदवतो त्याच्या पुस्तकामध्ये आणि विक्री करणाराही नोंदवतो. आता याच्यामधला एक महत्त्वाचा दुवा किंवा महत्त्वाचा भाग मी समजून सांगतो की जो तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकणार 100%. याचं कारण असं की तुमच्याकडनं तुम्हाला चकवलं जातं. चकवलं का जातं? की तुम्हाला हा विषय नीट कळाला का नाही कळाला. तर ते काय महत्त्वाचा मुद्दा आहे. तर हेन्स ट्रेड डिस्काउंट does not appear in the books of accounts. Separately.
कारण तुम्ही पुस्तकामध्ये डिस्काउंट, ट्रेड डिस्काउंट वगळून जर रकमेची जमा नावे करता, त्याच्यामुळं ट्रेड डिस्काउंट हा बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये स्वतंत्ररित्या नमूद केला जात नाही. हे जे वाक्य आहे हे लक्षात ठेवा तुम्ही. ट्रेड डिस्काउंट डज नॉट अपियर इन द बुक्स ऑफ अकाउंट्स सेपरेटली. म्हणजे ट्रेड डिस्काउंट हा बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये लिहिला जात नाही, घेतला जात नाही स्वतंत्ररित्या. पण आता याच्या पुढचं पाहू आपण. कॅश डिस्काउंट. आता याचा अर्थ तुम्हाला समजलाच असेल. कॅश डिस्काउंट म्हणजे काय? रोख स्वरूपात दिलेली सवलत, सूट, कन्सेशन. आता इट इज the amount deducted from the final due at the time of receipt. It is the concession given for encouraging prompt payment. आता तुमच्या लक्षात आलं असेल की ज्या वेळेला तुम्ही एखादी वस्तू दुसऱ्याला विकता, त्यावेळेला त्याच्याकडनं जी येणं रक्कम असते, येणं म्हणजे कोणती की फायनल पेमेंट, तर त्या फायनल पेमेंटमध्ये ते ठरलेल्या वेळेलाच मिळावं. आणि ठरलेल्या वेळेला जर मिळालं तर त्याच्यामध्ये तुम्ही कॅश डिस्काउंट देतात. उदाहरणार्थ समजा तुम्ही एखादी वस्तू विकली 100 रुपयाला आणि विशिष्ट कालावधी दिला, त्याच्यामध्ये सांगितलं की बा 1 महिन्याच्या आत 100 रुपये मी देतो. तर ते 100 रुपये 1 महिन्याच्या आत तुम्हाला मिळावे, तर त्याला तुम्ही ऑफर काय देता? जर तू 1 महिन्याच्या आत ही रक्कम दिली तर त्याला तुला 10% सूट देऊ. म्हणजे तुम्ही 100 रुपयाची वस्तू त्याला 90 रुपयाला देता. ह्याला म्हणतात कॅश डिस्काउंट, रोख स्वरूपात दिलेला कन्सेशन किंवा सवलत. आता
पुढचा मुद्दा, कॅश डिस्काउंट is calculated after deducting trade discount. Since it is loss to the seller and gain to the buyer. Cash discount appear in the books of account. आता ट्रेड डिस्काउंट कॅश डिस्काउंटमध्ये भेद पाहतोय आपण. तर त्याच्यामध्ये तुम्हाला कॅश डिस्काउंट म्हणजे काय सांगितलं. कॅश डिस्काउंट हा वर्कआउट करत असताना, काढत असताना तुम्ही ज्या वस्तू विकलेल्या आहेत त्या विकलेल्या वस्तूमधनं ट्रेड डिस्काउंट वजा करून येणाऱ्या रकमेवर कॅश डिस्काउंट दिला जातो. आता याच्यामध्ये काय होतं की विक्रेत्याला माल तर विकतोच तो, पण 1,000 रुपयाचा माल 950ला विकतो. पण 950 रुपयावर त्याला समजा 10% कॅश डिस्काउंट असेल तर 10% कॅश डिस्काउंट द्यावा लागतो. म्हणजे इथं त्याला डबल नुकसान होतं. पहिलं नुकसान हे ट्रेड डिस्काउंटचं असतं आणि दुसरं नुकसान हे कॅश डिस्काउंटचं असतं. परंतु जो खरेदी करतो त्याला मात्र हा फायदा असतो. कारण त्याला 1,000 रुपयाची वस्तू 950ला मिळते. 950च्या वस्तूला तुम्ही जर त्याला हे केलं, कॅश डिस्काउंट दिला 10%, म्हणजे 95 रुपये आणखीन कमी होतात. म्हणजे एवढा त्याला फायदा होतो. आता याच्या पुढं आपण पाहणार आहोत सॉल्वंट अँड इनसॉल्वंट.
याला मराठीमध्ये म्हणतात सॉल्व्हंटला, हा जो शब्द आहे तो तुम्हाला कळणारच नाही किंवा कुठं तुम्ही ऐकल्याची शक्यता फार कमी वाटते मला. तर सॉल्व्हंटला म्हणतात नादार आणि इनसॉल्व्हंटला काय म्हणतात? कर्जबाजारी. तर सॉल्व्हंट आणि इनसॉल्व्हंट ह्या त्या उद्योजकाच्या परिस्थितीवरनं समजतं. आता सॉल्व्हंट कोणाला म्हणायचं? If a person if a person's assets are more than his liability, he is called solvent. ज्या व्यक्तीच्या ह्या प्रॉपर्टी किंवा ॲसेट्स किंवा जिंदगी ही त्याच्या देण्यापेक्षा जास्त असते. देण्या म्हणजे विविध प्रकारची जी देणी असतात त्या देणीपेक्षा ज्या वेळेला ॲसेट जास्त असते त्या व्यक्तीला म्हणतात सॉल्व्हंट. आता सॉल्व्हंटचं आपण उदाहरण घेऊया की एखाद्याची टोटल ॲसेट्स आहे 50 लाख आणि त्याची टोटल देणी किंवा डेप्ट्स आहे 20 लाख. तर तो हा सॉल्व्हंट ठरतो. कारण काय की 30 लाख वजा 20 लाख बरोबर आपलं 50 लाख वजा 30 लाख बरोबर 20 लाख. म्हणजे 20 लाखांनी त्याच्या ॲसेट्स या लायबिलिटीपेक्षा जास्त आहेत. आता उलट जर त्याचं देणं किंवा लायबिलिटी ही जर त्याच्या ॲसेटपेक्षा जास्त असेल आणि त्याला कुठूनही पैसा उपलब्ध करण्याची शक्यता नसेल किंवा कुठूनही दुसरे सोर्स नसतील तर अशा व्यक्तीला म्हणतात इनसॉल्व्हंट. ह्याही महत्त्वाच्या व्याख्या आहेत.